तुला मी म्हटलं ना तुझ्याशी नंतर बोलतो. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मला पण तुझ्याशी बोलायचं नाहीये, मला रायाशी बोलायचंय. थांब एक मिनिट. राया ठीक आहे, ऋताला तुझ्याशी बोलायचंय. काय ग वहिनी? हॅलो, अरे राया, आता बाबा प्रधानांकडे गेले होते. त्यांचा तिकडनं फोन आला होता माझ्या मोबाईलवर. खूप चिडलेत रे ते तुझ्यावर. तू प्रांजलच्या मामाला भेटायला गेला नाहीस ना म्हणून. घरी आल्यावर बोलणार आहेत ते तुझ्याशी. आणि वर म्हणाले की मी रायाशी बोलत असताना कोणीही मध्ये बोलायचं नाही म्हणून. पण एवढं काय झालंय? काही नाही रे. बाबा तिकडे गेल्यावर प्रांजलनी रडून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल केलं असणार. माझी मम्मा एवढी आजारी आहे तरी हा तिला भेटायला आला नाही म्हणून. खूप वाईट वाटतंय. निदान एकदा तरी त्यांनी यायला हवं होतं. जावई म्हणून त्याचं कर्तव्य होतं. असं काहीतरी बोलली असं ना त्यांना. प्रांजल खरंच असं बोलली? अगदी तसंच नाही रे, पण बाबा एवढे चिडलेत म्हटल्यावर असंच काहीतरी बोलली असणार ना. ठीक आहे, मी घरी आल्यावर बघतो. नाही नाही, घरी येऊ नकोस. तेच सांगायला मी फोन केलाय. तू घरी आलास ना बाबा तुला लगेच तिकडे पाठवणार. तुला जायचंय का तिकडे? नाही पण नाही जाणारेस ना? म्हणजे तुला नाही जायचंय हे माहितीये मला. अरे पण नुसते बाबाच नाही तर सासूबाई पण चिडल्यात तुझ्यावर. त्या पण तुला तिकडे जायला भाग पाडणार. का? का काय? अरे बाबा एवढे चिडलेत म्हटल्यावर त्यांच्यासमोर कोणीच काही बोलू शकणार नाही. मग आता? माझं ऐकशील तर मी म्हणेन की बाबा झोपल्यावरच तुम्ही या. म्हणजे मला तसा आधी फोन करा आणि मगच या. नाही, त्याची काही गरज वाटत नाही मला. माझं ऐक. अरे प्रांजलने रडून बाबांना आपल्या बाजूने करून घेतलंय. नाही, प्रांजल रडली असणार हे नक्की, पण ती या सिच्युएशनचा फायदा नाही घेणार. बघ बाबा, मी जे ऐकलंय ते तुला सांगते. शेवटी तुला काय करायचंय ते तू ठरवायचंस. पण माझा नाही याच्यावर विश्वास. आई आहे का तिकडे? हो आहेत. मग दे तिला फोन. ते त्या सासूबाई, हा घ्या फोन. माझ्यावर विश्वास नाहीये रायाचा. तुम्हीच सांगा त्याला. हा राया, अरे मी बोलतेय. हे बघ, ऋता जे काही म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. बाबा प्रचंड चिडलेत तुझ्यावर. घरी आल्यावर तुझ्याशी बोलणार आहेत आणि तेव्हा कोणी मध्ये बोलायचं नाही अशी सक्त ताकीद दिली त्यांनी. त्यामुळे ते घरी आल्यावर काय होणार आहे ते मला माहित नाही. त्यामुळे तू जरा उशिराच ये हा घरी. प्रांजल काय बोलली त्यांना? अरे ते प्रचंड चिडले होते. म्हणजे काय झालं, ते प्रधानांकडे गेले होते आणि तिथे कळलं मला. हॅलो, आता हा पण चिडला. काय म्हणायचं आता ह्याला? घे. प्रांजल फोन उचल.